नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सरसेवा पदभरती 2026ची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यासाठी गट क संवर्गातील सरसेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. त्यामध्ये 222 जागांसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, बाकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शिवाय तर नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, CHS संभाजीनगर MC.org हे वेबसाईट जर आल्यानंतर तुम्हाला पदभरती 2026चा टेबल ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये मित्र तुम्हाला दोन ऑप्शन असणार. त्यामध्ये पहिली नोटिफिकेशन वाचू शकतात आणि अर्ज करण्यासाठी क्लिक बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं इंटरव्ह्यूज येणार आहेत. म्हणजेच IBPS द्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे आहेत. यामध्ये उमेदवाराचं पहिलं नाव टाका, कन्फर्म फर्स्ट नेम सुद्धा तेच टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेम टाका, कन्फर्म मिडल नेम तेच टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम टाका, कन्फर्म लास्ट नेम टाकायचं आहे. फुल नेम तुमचं येणार आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाका, कन्फर्म मोबाईल नंबर सुद्धा तोच टाकू शकतात. एक अल्टरनेट नंबर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर मेल ID द्या, त्याचा डोमेन काय आहे तो सिलेक्ट करा, कन्फर्म मेल ID द्या. त्याचबरोबर खाली सिक्युरिटी टाईप करून सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला ओके बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा स्वरूपाचा तुमचा रजिस्टर नंबर वगैरे सगळं या ठिकाणी तुम्हाला आलेलं आहे. हा रजिस्टर आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल ID वरती सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला खाली या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत. फोटोची साईज मित्र तिथे देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर एक लाईव्ह फोटो हा QR स्कॅन करून लाईव्ह फोटो अपलोड करा आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. फोटो सही अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे. यामध्ये तुमचा सेवा संवर्ग निवडायचा आहे. तुमचा जो सेवा संवर्ग होतो, म्हणजे इंजिनिअरिंग असेल इंजिनिअर निवडा, किंवा ज्या सेवा संवर्गात तुम्ही अप्लाय करू शकता त्याचा ग्रुप निवडायचा आहे. पदाचं नाव नंतर निवडायचं आहे. मी या ठिकाणी मित्रांनो जी रोखपाल पद आहे त्यासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. यामध्ये तुमची कॅटेगरी निवडायची आहेत. म्हणजे माझी SCBC असेल तर SCBC निवडले आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. त्याचा टाईप वगैरे टाका नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आहे का हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट कर, तुमचा फॉर्म ओपनमध्ये वर्ग होणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र वैधता आहे का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. नसल्या तर तुम्हाला रोज जॉईनिंग नंतर तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का येस किंवा नो सिलेक्ट करू शकता. नो केलं तर तुमचं फॉर्म ओपनमध्ये वर्ग होणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे दिव्यांग माजी सैनिक आहात हे सिलेक्ट करा. माजी सैनिकाचा दिव्यांग आहेत का तर हे सिलेक्ट करून सेवा समाप्तीची तारीख जॉईनिंग तारीख वगैरे टाकायची. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर अर्जदार महिला अर्ज करू इच्छिता, म्हणजे स्पेशली महिलांसाठी 30% आरक्षण असतं त्यासाठी हे सिलेक्ट करा. म्हणजे तुमचा फॉर्म फिमेलमधून जाणार आहेत. नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर दिव्यांग असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकता. तुम्ही भूकंपग्रस्त आहात का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. तुम्ही अनाथ आहात का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे पालक आहात का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही अंशकालीन कर्मचारी वगैरे असाल तर हे सिलेक्ट करा किंवा नो करू शकतात. त्याचबरोबर पुढचा आहे तर मित्रांनो, आपण युद्ध सैन्य दलातील सेवेत मृत पावलेला किंवा अपंग झालेल्या कुटुंबातील सदस्य आहात का ते हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. तुमचे डोमसेल आहे का तर हे सिलेक्ट करा. अल्पसंख्याक आहे तर येस किंवा नो करू शकतात तुमच्या चॉईसप्रमाणे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का येस किंवा नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर आपली गृहरक्षक दलाचे 3 वर्ष पूर्ण झाले आहेत का असेल तर होमगार्डची हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. तुमचा धर्म कोणता आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्मचारी असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो करू शकतात. त्याचबरोबर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असेल तर येस किंवा नो करू शकता. तुमच्या चॉईसप्रमाणे करायचं आहे. तुमचा धर्म कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. राष्ट्रतत्व इंडियन. त्याचबरोबर आधार ऑथेंटिकेशन करणार असाल तर हे सिलेक्ट करा. त्याचा नंबर वगैरे टाकायचा आहे. नसेल तर नो करू शकतात.
एक्झाम सेंटर टाकायचे. पहिले एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे ते एक्झाम सेंटर टाका. सेकंडला कोणतं पाहिजे ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि थर्डला कोणतं पाहिजे आहे ते तुम्हाला टाकायचं. अशा स्वरूपात 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी बर्थ डेट आहे ती बर्थ डेट सिलेक्ट करा, मंथ सिलेक्ट करा आणि बर्थ इयर सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या चॉईसप्रमाणे जे जेंडर सिलेक्ट करा. तुमचा जो भाऊ बहीण असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचं नाव वगैरे टाकायचं आहे. जेंडर मेल फिमेल काय असेल तर टाका, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मॅरिड स्टेटससाठी अनमॅरिड मॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. तुमचं फादर नेम टाका, मदर नेम टाका आणि मॅरिड असेल तर स्पॉस नेम तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर पुढचा तो ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाका. संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर जिल्हा राज्य सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड टाकून करंट आणि करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर टिकमार्क करायचे. त्याचबरोबर बँकेचा तपशीलसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड डिटेल ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हॅलिड युअर डिटेल ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिटेल राहिलेले भरायचे आहेत. त्यामध्ये एज्युकेशन डिटेल भरायचे. त्यामध्ये SSC आहेत. SSC कोणत्या बोर्डमधून पास झाला, त्याची तारीख काय, टक्केवारी काय आणि श्रेणी तुम्हाला द्यायची. त्याच पद्धतीने 12वी असेल तर 12वी द्या. त्याचं विद्यापीठ बोर्डाचं नाव, त्याचबरोबर तारीख, टक्केवारी आणि क्लाससुद्धा लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो डिप्लोमा असेल तर डिप्लोमा टाका. त्याची डिप्लोमा बोर्डाचं नाव, सब्जेक्ट कोणता वगैरे होता तो, पासिंग तारीख, पर्सेंटेज आणि ग्रेड क्लास लिहायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला डिग्री असेल तर डिग्रीसुद्धा टाकायची आहेत आणि त्याची तारीख वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. त्याच पद्धतीने PG वगैरे संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याचबरोबर नेम ऑफ हायर अकॅडमिक एज्युकेशन, उच्चतम क्वालिफिकेशन काय आहे तर तुमची ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा किंवा जी काय असेल ते सिलेक्ट करा. डू यू वॉन्ट टू मराठी टायपिंग 30 तर हे सिलेक्ट करायचं आहे. नो सिलेक्ट केलं तर तुमचा फॉर्म इलेबल नसणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर कामाचा अनुभव असेल तर हे सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये काम केलं, कोणत्या पदावरती, एकूण एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला अवगत असणाऱ्या भाषेमध्ये मराठी आहे. रीड, राईट, स्पीक हे सगळं डिसेबल तुम्हाला करायचं आहे, इनेबल करायचं आहे. तर ते केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड युअर डिटेल बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला व्हॅलिड युअर डिटेल ह्या बटनवर क्लिक करा आणि व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेले आहेत, म्हणजे तुम्ही भरलेली माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. आता मित्रांनो जी फॉर्मची प्रिव्ह्यू असणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता. तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशन नंबर काय, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला वगैरे संपूर्ण तुम्हाला माहिती आलेली आहे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस वगैरे संपूर्ण माहिती आलेली आहे. संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला ॲग्री करून या ठिकाणी कंप्लीट रजिस्टर्ड बटन हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला आर यू शुअर कंटिन्यू बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि आता लेफ्ट हँड थंब आणि हँड रायटिंग हे अपलोड करायचं आहे. खाली कॅप्चर टाकायचं आहे. सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके तर आपण थंब आणि डिक्लेरेशन दोन्ही अपलोड केले आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओपन करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्र तुम्हाला या ठिकाणी डू यू वॉन्ट टू सबमिट बटन ह्या ऑप्शनवर पण क्लिक करून ओके करायचं आहे. त्यामध्ये आता जे पेमेंटला पे जाणार आहेत यामध्ये तुम्हाला जी फी असणार आहे तर फी ओपनची 1000 रुपये, अनकास्टसाठी फी 900 रुपये फी असणार आहेत. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेजवर फी भरू शकता. ओके तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.